आता तर खातच राहावं. हे टेस्टी चॉकलेट आहे. सगळे नाईस आहे. हा आल्मंड नट्स चॉकलेट आहे. कोलंबिया कंट्रीला याचं मटेरियल आहे आणि इंडियामध्ये मेक झालेलं आहे. टेस्ट करून बघूया. छान आहे. रोस्टेड आल्मंड आहे. चॉकलेटची क्वालिटी पण एक नंबर आहे. सुपर आहे. आणि आम्ही टेस्ट करते ये कौन सा है? सॉल्टेड पिस्ता है. सॉल्टेड पिस्ता. हाँ, इसलिए थोड़ा सा सॉल्ट लग रहा है उसमें. सॉल्टी टेस्ट है. आल्मंड टेस्ट छान. आल्मंड सुपर आहे. आल्मंड ही था ना वो. मी म्हटलेलं तुम्हाला मी चॉकलेट घेईल आणि ट्राय करेल. पण बरोबर सांगते, हा चॉकलेट खाल्ला ना दुसरं काही खायची इच्छा नाही, ट्राय करायची इच्छा नाही. खूप छान आहे, एकदम मस्त टेस्टी आहे. तर आम्ही घेतलेला हा सेक्शन आहे. हा स्नॅक्सचा आहे. मिनी भाकरवडी हे बघा. इंडियन स्नॅक्स आहे तिथे सगळे. इंडियन स्नॅक्स आहे तिथे सगळे. आणि इथे आहे बिस्किटचा सेक्शन आहे. इम्पोर्टेड बिस्किट्स आहेत. इम्पोर्टेड बिस्किट आहेत. आणि हा हे एक काय बीटरूट चिप्स. बीटरूट चिप्स आहे. सोया चिप्स आहे. समथिंग डिफरंट. तर इथे मला हे डिफरंट दिसलेले आहेत बीटरूट चिप्स. किती छान आहेत, मस्त. आणि याची MRP आहे 280. मीन्स ठीक आहे, चांगले आहे. पॅकेट पण मोठं आहे. ट्राय करायची. चलो आपण हे ट्राय करूया. वेगळे काहीतरी दिसलेले आहेत डिलाईटचे, तर हे घेऊया. इथे सगळे पॉपकॉर्न्स वगैरे आहेत. कॅरमल पॉपकॉर्न वगैरे. येलो चिप्स हे ना खूप जास्त स्पायसी चिप्स असतात. म्हणजे मी याचे ना बरेच हे बघितलेले आहेत ब्लॉग्स वगैरे. याला जेलो चिप्स म्हणतात आणि याच्यामध्ये हार्डली 2-3 चिप्स असतात. 249ला आहे. ओके फाईन. पण जेलो चिप्स रिया असते ना मी नक्की घेतले असते आणि ट्राय केले असते. धनींचा फेवरेट सेक्शन आलेला आहे ड्रायफ्रुट्स. यातले बहुतेक ड्रायफ्रुट्स मी खातोय. यामध्ये असं डिफरंट काय वाटतं का जे आपण नाही खातो, म्हणजे खाल्लेलं नाहीये? ब्राझिलियन नट्स आहेत ना, ते नाही खात. नाही खात. हा, हे वेगळे काहीतरी दिसतात आपल्याला. आणि ॲप्रिकॉट खातो आपण. अंजीर. हा, अंजीर खातो. हा, यातले ऑलमोस्ट खातो. पिस्ता खातो. पण तेच जे खाल्लेलं नाहीये ते ट्राय करूया. ब्राझिलियन नट्स काय आहेत ते. थँक्यू. ऑस्ट्रेलियन और ये कैंसर पेशेंट्स के लिए काफ़ी अच्छा. ओके. म्हणजे एका पद्धतीने ना बदाम सारखंच टेक्स्चर आहे त्याचं, पण टेस्ट थोडं डिफरंट आहे असं. काय म्हणतात माइल्ड एकदम टेस्ट असं लाईट आहे. म्हणजे हा टेस्ट नाही म्हणजे बोलता येणार. मी पीनट कसं म्हणजे पीनट सारखा टेस्ट. पीनट बदाम असं. इथं सगळं पॅकेजिंग मध्ये आहेत तेच ड्रायफ्रुट्स. बघा. इथे वॉलनट, आल्मंड आणि त्याची व्हेरायटीज मसाले वेगवेगळे फ्लेवर्स मध्ये कोट केलेले आहे. ममरा बदाम आहेत. बदाम है आलमंड इंडियन मसाला. कैन वी ट्राय दिस? म्हणजे बदाम मी कधी मसाल्यात बघितले नाही. थँक्यू. पेरी पेरी मसाला ॲक्च्युली हे असं वाटतंय. आणि इथे डेट सेक्शन. ओ माय गॉड, किती मोठे मोठे डेट्स आहेत. बापरे, इतकी मोठी साईज मी बघितली नव्हती. आणि हे काय स्टफ, म्हणजे त्यामध्ये ड्रायफ्रूट स्टफ केलेले आहेत. छान आहेत.
व्हॉट इज दिस? डेट्सचे बॉल्स असतील. It is good for the heart. ओके, आम्ही आता पिकन नट म्हणून काय ट्राय करतोय. मी कधी खाल्लं नव्हतं. वॉलनट सारखंच असं सेम, पण पण हे हार्टसाठी क्रंची खूप नाही ॲक्च्युली. Tastes like that. ओके, म्हणजे हे हार्टसाठी क्रंची खूप नाही आहे. beneficial आहे. हां, ते बोलतात हार्टसाठी बेनिफिशियल आहे, पण जसं वॉलनट क्रंची असतं तसं नाही आहे. सेक्शन म्हणजे इथे ना असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत. आपल्याला एक पिक्चर आहे आणि ओके, कुठे हनी? आणि ओ माय गॉड, हनी. मी म्हटलं हनी बघूया, पण अगोदर हनीच्या वर मला प्राइजेस दिसली. शॉपिंग म्हटलं ना तर इथे वस्तू खरोखर छान आहेत. आपण घेऊया. सो आता आम्ही आलो आहोत सेकंड फ्लोअरवरती, तर आपण इथे थोडंसं एक्सप्लोअर करूया की काय वस्तू आहेत. हे आहे किचन अप्लायन्सेस आहेत इथे. वस्तू बघूया आपण काय आहेत. छान आहे. आणि हे आहे टिश्यू पेपर होल्डर आणि याची प्राइस आहे 1500 रुपीज. स्पून्स बघा, वाव, स्पून्स काय छान आहेत. सेट, त्यांची प्राइस पण छानच आहे. हेच आहेत 7999, म्हणजे 8000चे आहेत. आणि हे एवढे 4 स्पून फक्त. वाव, बॉटल. या बॉटलची प्राइस आहे 2600. हिचा वापर पाणी पिण्यासाठीच करणार आहात ना? म्हणजे ओ माय गॉड, नाही आता त्याच्या पुढचा शब्द शोधावा लागेल मला. हे आहे हॉट वॉटर कॅटलच आहे ही. या गोल्डन कलर मध्ये आहे. तसंच टोस्टर आहे जो गोल्ड कलर मध्ये आहे. म्हणजे इथे ना कलर्स जे नॉर्मल आपल्याकडे टोस्टर किंवा हॉट वॉटर केटल आहे त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी कलर्स आणि क्वालिटी हे समजूनच येते. छान आहेत, मस्त. हे कॉफी मेकर्स आहेत ना, आणि ही तीच मशीन आहे का मे बी जेवण बनवते माहिती का. याच्यावरती सगळं स्क्रीनवरती दिसतं रेसिपी काय आहे, किती यूज करायची. हे वेटिंग मशीन आहे, वेट करतं याच्यामध्ये सामान आणि हे त्यामध्ये ॲड करायचं असतं. काही काही वस्तू तर अशा आहेत ना की त्या माझ्या डोक्याच्या बाहेरच चाललेल्या आहेत. ऑनेस्टली सांगते मी. काय पण मला म्हणजे ठीक आहे, इथे इतकं काही फारसं आवडलेलं नाही आहे की कोणती गोष्ट बघून मी असं वाव मला पाहिजे असं काही मला या सेक्शनमध्ये वाटलेलंच नाही आहे. ऑनेस्टली सांगते, मी घ्यावं. तर चला बघा, मी आता तुम्हाला एक वस्तू दाखवते. मी आलेली होती म्हणजे कोलगेट ब्रश या सेक्शनमध्ये. तर तुम्हाला एक वस्तू ओरल सेक्शनमध्ये हे बघा 15,999ला ब्रश आहे. थोडे आणखीन पैसे टाकले ना तर नवीन दात येतील ब्रश घेण्यापेक्षा. म्हणजे 16,000 रुपयाचा ब्रश आहे. डेफिनेटली नवीन दात येतील. दात खराब करा आणि नवीन लावून. कोलगेटची कॉफीच पाहिजे की नाही ही बघा. मार्विसची आहे. याची प्राइस आहे 2100, म्हणजे 2100 रुपयाचा पेस्ट आहे. 2100 रुपयाची पेस्ट आहे. माय गॉड. तर घेऊ. आपला कोलगेटच छान आहे. तरी बोलतील दातच नको घासूस. चालेल. भरपूर वस्तू एकदम डिफरंट आहेत जे नॉर्मली आपल्याला मार्केटमध्ये स्टोर्समध्ये नाही बघायला भेटत ना. ॲक्च्युलीमध्ये चांगलं आहे. मी म्हणेन काहीतरी वेगळी व्हरायटी आहे. टेस्ट आम्ही काही फ्रूट्स ट्राय केले म्हणजे तेही खूप छान टेस्टी आहेत. वस्तू डिफरंट आहेत. म्हणजे इथे एक्सपिरियन्स झाला मी म्हणेन की सेलिब्रिटी कोणत्या वस्तू घेतात, काय खातात, असं म्हणजे नॉर्मल आपल्या ज्या वस्तू आहेत त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला इंडियाच्या बाहेरच्या वस्तू एक्सपिरियन्स करायला मिळतात. मी हे म्हणेल
हां एक्सपेन्सिव्ह आहे ऑब्वियसली. ते येण्याचं तिथे आणण्याचा जो काही चार्जेस असतात ते त्यांना ॲड करावे लागत असतील, पण आहे चांगलं आहे, गुड. आणि व्हरायटी भरपूर आहे, भरपूर व्हरायटी आहे. फूडमध्येही भरपूर व्हरायटी. हा आहे या मॉलचा फूड कोर्ट. इथे स्नॅक्स वगैरे आहेत तर आपण बघूया. डिफरंट कंट्रीजचे चीज आहेत. ब्लॅक कलरचा सुद्धा चीज मिळतो. मी तर फर्स्ट टाइम बघते. हे बघा, ब्लॅक लेमन गौदा 1400 रुपयाचा तो 200 ग्रॅम आहे. ब्रेस्ट म्हणजे मीठ आहेत. हे चिकन आहे फ्रोझन, म्हणजे इवन लाहोरी टिक्का, चिकन पहाडी टिक्का, हे सगळे असं त्या लोकांनी स्टोर केलेलं आहे, फ्रीज केलेलं आहे. इथे फिश पण आहे. Oh my God. हे बॉम्बे डक मीन्स बोंबील, बांगडा. हे 715 पर kg आहे बांगडा. असं मार्केटमध्ये कितीला मिळतो? इवन प्रॉन्स 3100 रुपीज kg आहे. हे बघा, हे म्हणजे हे मोठे आपल्या इथे पण मिळतच असतील ना. आणि ॲक्च्युली दिसत नाहीये लाईटीमुळे. खूप महाग आहे. फ्रेश नाही तिचं डोकं बघ, डोकं काळं झालं एकदम. आणि 3100 रुपीज kg. पापलेट बघा, हे आहे 2500 रुपये किलो. आणि ही आहे स्क्विड. मी याला हात नाही लावू शकत कारण की मी ही कधी फिश खाल्लेली पण नाहीये आणि मला जास्त आयडिया पण नाहीये त्याचं. मला ना मी काहीतरी वेगळी गोष्ट दाखवते. म्हणजे हे आहे कॅव्हिअर. कॅव्हिअर म्हणजे ना फिशची अंडी असतात आणि ही आहे बेलुगा फिशची, जी पॅरिसमधली आहे. आणि याची प्राईज आहे, या डब्बीची प्राईज आहे 21,000 रुपये. 2100. सो एक्सपेन्सिव्ह. ॲक्च्युली मी हे शोजमध्ये वगैरे बघितलेलं आहे. कॅव्हिअर्स बोलतात त्याला आणि खातात ते कच्चं. आपण नाही खाऊ शकणार. आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही काही सामान घेतलं आहे तर आपण घरी जाऊन ट्राय करूया ते काय आहे. चला आता. हेवी आहे. म्हणजे की मी गेली होती फूड स्क्वेअर मॉलमध्ये, जिथे ग्रॉसरी मिळते आणि तो मॉल फेमस पण आहे सेलिब्रिटी मॉल म्हणून, कारण की ऑलमोस्ट सेलिब्रिटी लोकांची ग्रॉसरी ही तिथूनच जाते. मोस्ट ऑफ द वस्तू ना ऑर्गॅनिक आहे, इम्पोर्टेड आहेत आणि ना युनिक आहेत. इवन भरपूर फ्रुट्स आहेत ना जे मी फर्स्ट टाइम, म्हणजे आपल्याला इंडियामध्ये इझिली त्या गोष्टी नाही मिळत. तो ती एक प्लेस आहे मी म्हणेन जिथे या सगळ्या गोष्टी इझिली तुम्हाला मिळतील. म्हणजे बाहेर देशातून आलेले वेगवेगळे फ्रुट्स आहेत, भरपूर व्हरायटीचे चीज आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, चॉकलेट, चिप्स, ड्रिंक्स भरपूर आणि ऑर्गॅनिक, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक वस्तू आहेत. तर मी तिथे गेली तर मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे, कारण की आपल्या नॉर्मल जो इथे प्राइस आहे वस्तूचा त्याच्यापेक्षा ना अगदी मी म्हणेन 8-10 पटीपेक्षा जास्त. आणि जे लेस चिप्स वगैरे आहेत ते तर मल्टिप्लाय बाय 10-20 टाइम्स असेल, त्यामुळे मी त्यातलं काही घेतलेलं नाहीये. ज्या गोष्टी मला असं वाटलं की मी ट्राय केलं पाहिजे तर मी ते घेतलेलं आहे. थोडाफार शॉपिंग केलेली आहे. तर आधी तर मी राईस घेतलेला आहे, ऑर्गॅनिक आहे, हा बासमती राईस आहे, तर म्हटलं ट्राय करून बघूया. सेकंड हे चॉकलेट आम्ही तिथेच टेस्ट केलं, तुम्ही बघितलं आणि खूप आवडलं. तुला खायचंय?
यश माझं ड्रायफ्रुट्स खात नाही तरी यशू ट्राय कर, थोडासा ट्राय कर. एकदम यम्मी चॉकलेट आहे. म्हणजे थोडासा ट्राय करून बघ. मस्त आहे. ऍक्च्युली हा आल्मंड चॉकलेट आहे आणि यश कधी ड्रायफ्रूट खात नाही, त्याने खाल्ला म्हणजे. आणि हा एवढाच पीस आहे. हा आहे 550 रुपीजचा. पण खरोखर टेस्ट एकदम अमेझिंग आहे. तिथं मी एक फ्रूट पण ट्राय केलेला होता, खूप छान होता. सेकंड आणि हे बदाम घेतलेले आहे, घेतले होते ऍक्च्युली. आणि हे ना मसाल्यामध्ये त्यांच्या कोट केलेलं आहे, खूप टेस्टी होती, तर तेही मी घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे हे बीटरूट चिप्स, हे आपण ट्राय करूया. चॉकलेट्स होते पण खूप. तुला माहितीये लेसचं पॅकेट इथे कितीला मिळतं? 5 रुपये. हा, तिथे कितीला होतं माहितीये का? 600, 400 पाहिजे. नको, यशने घालला नसता. हे बघा, हे आहेत बीटरूट चिप्स. म्हणजे काहीतरी डिफरंट चिप्स आहेत. हे हेल्दी खातो. चिप्स खातोस ना, तुझ्यासाठी आणलेत मी स्पेशली. मसाला आहे. आपण बघूया. वर्थ इट आहे. म्हणजे हा पॅकेट आहे 200 रुपीजचा. पण खरं छान आहे. चिप क्रंची आहेत आणि फ्लेवर पण छान येतो त्याचा, म्हणजे चांगलं. तर हे घेतलेलं आहे. प्लस आम्ही घेतलेला आहे मसाला ओट चिप्स. आपण ट्रे बघूया. तर हे आहेत ओट मसाला चिप्स. छान, खरोखर छान आहे. याची प्राइस पण 270 समथिंग ठीक होती, पण छान आहे, टेस्टी पण आहेत. हे काही ड्रिंक्स मी तिथे घेतलेले होते जे कलरफुल आहेत आणि मला आवडले, तर म्हटलं चला जरा ट्राय करून बघूया कोणता प्यायचा. हो, ठीक आहे. एवढं काही खास नाही. ठीक आहे. म्हणजे मोजितो आहे हा ऍक्च्युली. तो थंड केल्यावर जास्त चांगला लागेल माझ्या मते. चिल असेल तर जास्त चांगला लागेल. आणि हे ड्रिंक्स आहेत, हे सध्या मी आता उघडत नाही. स्पेशल वस्तू जी मी टेस्ट करायला खूप एक्साइटेड होती. खरोखर पाणी आहे. हे बघा, पण वाटतो तुमचा लिटरली हा पाणी आहे ब्लॅक कलरचा. याची टेस्ट बघूया. नॉर्मल पाणी आहे. काय असं स्मेल वगैरे नाही, पाण्यासारखंच लागतं. पाणीच आहे, म्हणजे पाणीच आहे. पण ऍक्च्युली याच्यामध्ये ना मिनरल्स ऍड केलेले आहेत. प्लस हा 0 कॅलरीज आहे. म्हणजे ऑब्विसली प्रोसेस केलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बेनिफिशियल आहे. म्हणून तर आज या बॉटलची अर्धा लिटर पाण्याची बॉटल ही 100 रुपीजची आहे. वस्तू ऑर्गॅनिक आहेत आणि प्लस ते इम्पोर्ट होतात इथे, तर त्यामुळे थोडेसे महाग आहेत. पण माझा एक्सपिरियन्स मी म्हणेन ना, तर मला खरोखर आवडलं. म्हणजे काहीतरी वेगळ्या गोष्टी बघायला भेटल्या, टेस्ट करायला भेटल्या, त्यामुळे मला तर आवडलं. हा, सुरुवातीला प्राइस थोडेसे बघून ओ माय गॉड झालेलं होतं. बघण्याची एक उत्सुकता होती माझ्यामध्ये आणि मला ते तुम्हालाही दाखवायचंच होतं, म्हणून मी स्पेशली इथे गेली होती. आणि मला ज्या वस्तू आवडल्या त्या मी घेतलेल्या आहेत, टेस्ट केलेल्या आहेत आणि खरोखर छान आहे. तर हा व्लॉग इथेच संपवते. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.